ठाणे शहरात आज मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। आधीच्या सर्वच मोर्चांप्रमाणे हा मोर्चा देखील यशस्वी करण्याकरता आयोजकांनी जय्यत तयारी केली आहे। 3 हात नाक्यापासून निघणारा हा मोर्चा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात जाणार आहे। तिथे 5 तरुणींचं शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील। मोर्चा दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ठाणे पोलिसांनी जंगी तयारी केली आहे। 100च्या आसपास वरिष्ठ अधिकारी आणि तब्बल 600हून जास्त पोलीस कर्मचाऱ्यांसह राज्य राखीव दलाच्या तुकड्या तसंच BDDS पथकांचाही समावेश आहे। त्याचबरोबर अनेक महत्त्वाचे मार्गही बंद असणार आहेत। मोर्चा दरम्यान ठाणे पश्चिमेतल्या बस आगारातून एकही बस सोडली जाणार नाहीये। दरम्यान मोर्चासाठी रेल्वे विशेष 40 लोकल्स सोडणार आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यातही आज मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। चिपळूणमध्ये हा मोर्चा काढण्यात येणार आहे। सकाळी चिपळूणमधील पवन तलाव मैदानापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चाला प्रारंभ होईल। तिथून मरकडी बहादूर शेख नाकामार्गे प्रांताधिकारी कार्यालयावर निवेदन देऊन मोर्चाची सांगता होईल। या मोर्चासाठी विभागवार समित्या स्थापन करण्यात आल्या। तसंच चिपळूणमधील वांगडे शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आलाय। आणि एकूणच काल कोल्हापुरानंतर आज आपण पाहतोय की ठाणे आणि रत्नागिरीमध्ये मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आणि या संदर्भात थेट ठाणे आणि रत्नागिरीमध्ये आपण जाणार आहोत। ठाण्यातून कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्याला मोर्चा संदर्भात माहिती देतील। तसंच रत्नागिरीतून प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत, ते आपल्याला माहिती देतील। तर सुरुवातीला रत्नागिरीला जाऊयात। प्रणव पोळेकर सध्या आपल्या सोबत आहेत। प्रणव, काय पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आले आणि किती वाजता मोर्चाला सुरुवात होईल? स्वाती, बरोबर 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल आणि 11 वाजता मोर्चा सुरू झाला की याच पवन तलावामधना जो मोर्चा सुरू होईल आणि मोर्चाला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाईल आणि त्यानंतर हा मोर्चा जो आहे तो काविळतळी मार्गे बहादूर शेख नाक्यावर येईल आणि ज्यावेळी बहादूर शेख नाक्यावर आल्यानंतर या मोर्चामध्ये जो मुंबई गोवा महामार्ग आहे तो पूर्णतः बंद करण्यात येईल आणि ही वाहतूक जी मुंबई गोवा महामार्गावरची आहे ती बायपास मार्गे वळवण्यात येईल असं आयोजकांना जे आहे ते सांगण्यात येतं। या मोर्चाचा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। हा पोलीस बंदोबस्त जो आहे तो 800 पोलीस कर्मचारी, त्याचबरोबर 60 पोलीस अधिकारी आणि राज्य राखीव दलाच्या ज्या तुकड्या ज्या आहेत त्या तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर या मराठा मूक मोर्चासाठी जे स्वयंसेवक लागतात ते 5000 स्वयंसेवक या विविध मार्गांवर जे आहे ते तैनात करण्यात आले। त्यांच्याकडून ही सगळे जे आहे ते सगळी वाहतूक व्यवस्था किंवा मोर्चाची व्यवस्था जी आहे ती पाहिली जाणार आहे। त्याचबरोबर हा मोर्चा जो आहे तो प्रांत कार्यालयात या ठिकाणी जाईल। त्या ठिकाणी 5 मुलींचं शिष्टमंडळ प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देईल आणि निवेदन दिल्यानंतर या मोर्चाची जी आहे ती सांगता होईल। मात्र आज असं असलं तरी चिपळूणचे सर्वच मुख्य रस्ते जे बाजारपेठेत असतील किंवा ज्या घागर मार्गे येणारे जे सगळे रस्ते आहेत ते बंद करण्यात आलेत। मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो काही वेळातच बंद करण्यात येईल आणि बंद केल्यानंतर ही वाहतूक जी आहे ती बायपास मार्गे वळवण्यात येईल। मात्र बायपास मार्गावर जर वाहतुकीचा गराडा जर जास्त वाढला किंवा वाहतूक कोंडी जर व्हायला मिळाली तर कदाचित हे दोन्ही मार्ग बंद करण्यात येतील आणि ज्यावेळी मोर्चा संपेल त्यानंतर वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलीस करतील। नक्कीच प्रणव, तर सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे अशीच माहिती तुमच्याकडून मी जाणून घेणार आहे। आता ठाण्यात जाऊयात। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कपिल, ठाण्यामध्ये कशा पद्धतीचं नियोजन आपल्याला बघायला मिळतंय? दहा 10:30 वाजता हा मोर्चा सुरू होणार आहे। आपण 3 हात नाक्यावरती उभे आहोत। 3 हात नाक्यावरून हा मोर्चा सुरुवात होणार आहे। भव्य असा मोर्चा असणार आहे। जवळपास 15 ते 20 लाख लोक यात भाग घेत असं सांगण्यात येत आहे। तुम्ही बघू शकता आत्ताच सुरुवात झाली असं बोलू शकतो। अनेक लोक जमलेली आहेत। लांबून लागून लोक आले, कर्जत, कसारा, शहाड, वाशिम इथून लोक आलेली आहेत आणि पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात असणार आहे। जवळपास 2000 पोलीस बंदोबस्त इथे असणार आहे। त्याचबरोबर 3000 स्वयंसेवक असणार आहेत जे मराठा मोर्चा आरक्षणच्या कमिटीचे असणार आहेत। लहान लहान बच्चे कंपनी बघू शकता आणि खास करून महिला वर्ग यांचा जास्त समावेश या पूर्ण मोर्चामध्ये असणार आहे। हे एक वैशिष्ट्य असणार आहे। एकंदरीतच ह्यासाठी 40 रेल्वे गाड्या एक्स्ट्रा सोडण्यात आल्या जे खास असणार आहेत आणि त्याच्यानंतर दुपारी जाण्यासाठी 40 गाड्या जास्त सोडण्यात येणार आहेत रेल्वेच्या। म्हणजे चांगला बंदोबस्त आहे।
मोठा पोलीस बंदोबस्त आहे. आपल्याबरोबर जे सकाळपासून 5:30-6 वाजल्यापासून जे मराठा मोर्चे कार्यकर्ते आहेत ते आलेले आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या. काही कधी कुठून आलात तुम्ही आणि आता मोर्चाचं स्वरूप कसं असतं? जय जिजाऊ जय शिवराय. मी 4:15ची टिटवाळा पकडली. मी शहाडवरून आली आहे. सर्वात पहिले मी इकडे आली आहे. मला स्टेशनवरून पण रिक्षावाल्यांनी फ्रीमध्ये सोडलं आहे. मोर्चाचं स्वरूप का भरपूर पब्लिक यायला पाहिजे, येणारच लाखोंची संख्येने येणार लोक. नक्की लाखो संख्येने लोक येणार आहेत. काही महत्त्वाच्या मागण्या काय असणार आहेत आणि खास करून महिला वर्ग खूप दिसतोय? सर, आमच्या मागण्या, आमचा आजचा जो मोर्चा आहे हा प्रमुख 3 आमच्या ज्या मागण्या आहेत. एक, कोपर्डीतली जी आमची भगिनी आहे तिला लवकरात लवकर न्याय मिळावा. दुसरी गोष्ट आहे ॲट्रॉसिटीचा जो उपयोग ढाल म्हणून केला पाहिजे, त्याचा उपयोग तलवार म्हणून केला जातोय. त्याच्या कायद्यामध्ये दुरुस्ती ही आणलीच पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे, शेतकऱ्यांसाठी जो आम्ही हा स्वामीनाथन आयोग आहे तो लागू केला पाहिजे, ही एक गोष्ट आहे. आणि आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे, यासाठी आम्ही हे केलं. हा, मग जर आम्ही प्रत्येक जण आहे, छोट्यापासून मोठ्या, अगदी साधा तुम्ही रिक्षावाला जरी बघितलात, हा प्रत्येक मराठा आपलं योगदान याच्यामध्ये देत आहे. रिक्षावाल्यापासून अगदी सगळेजण म्हणतात ना, स्टेशनपासून सगळे तुम्हाला फ्री सेवा देत आहेत. त्यामुळे प्रत्येकाचं योगदान याच्यावर, प्रत्येक मराठाचं योगदान आहे इकडे. स्वाती, तू बघितलेलं आहेस का सकाळी 4:30-5 वाजल्यापासून ह्या सर्व महिला मंडळी आलेल्या आहेत आणि खास मोर्चासाठी आलेल्या आहेत. जवळपास 15 ते 20 लाखाचा हा मॉप असू शकतो. सुरुवात 3 नाक्यावर होणार आहे. त्याचबरोबर मग ते राममूर्ती रोड, गोखले रोड करत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला स्मरण करून पुढे ते कलेक्टर ऑफिसला जाणार आहेत. कलेक्टरांना निवेदन देणार आहेत. जवळपास जर हा मोर्चा सुरू झाला तर नक्कीच ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यासाठी 11 ठिकाणी, स्पेशली 11 ठिकाणी पार्किंगची बंदोबस्त केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पार्किंग करा. खास महिलांची वेगळी पार्किंग बंदोबस्त दिलेला आहे. अशा अनेक इथे सोयी करण्यात आलेल्या आहेत. अनेक कमिटी नेमण्यात आलेल्या आहेत. एक स्वच्छता कमिटी आहे, जी फक्त कमिटी जिथे ज्या बॉटल्स पडतील किंवा जे खाद्यपदार्थ असतील, त्याचे काही पॅकेट्स पडतील किंवा जो काही कचरा होईल तो कचरा उचलण्यासाठी एक कमिटी नेमण्यात आलेली आहे. म्हणजे सर्व इकडनं बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि सर्वांचं लक्षात ह्या मोर्चाकडे लागलेले आहेत. अनेक राजकीय नेते, म्हणजे मंत्री असतील किंवा खासदार असतील, आमदार असतील, अनेक राजकीय नेते यात सामील होऊ शकतात. त्यामुळे या सर्व मोर्चाकडे सर्व ठाणेकरांचं लक्ष लागलेलं आहे. नक्कीच. धन्यवाद कपिल आणि धन्यवाद प्रणव दिलेल्या मोर्चा संदर्भातल्या या अपडेट संदर्भात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.